नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज पंधारे या ठिकाणी बारामती तालुक्यामध्ये भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचं मैदान पार पडलं. या मैदानाचं आयोजन आणि नियोजन एकदम परफेक्ट होतं मित्रांनो. कारण या मैदानामध्ये टोटल 51 गट पळाले, त्यानंतर 10 सेमी पळाले. 51 गट पळूनसुद्धा मित्रांनो त्यांनी पॉम्पलेटवर जे 10 बक्षीस टाकली होती, त्या बक्षिसामध्ये त्यांनी कुठेही कमी केलं नाही. नाहीतर बऱ्याच ठिकाणी आता जरी 50-55 गट झाले तरी 7 किंवा 8च बक्षिसं दिली जातात आणि ठरलेल्या बक्षिसापेक्षा गाड्यांची नोंद जर कमी झाली तर त्या बक्षिसांमध्ये बदल केला जातो. पण मित्रांनो, इथं काहीसुद्धा केलेलं नाही. इथं 51 गट पळाले आणि ठरलेली 10 बक्षिसाला 10 सेमी पळाले आणि फायनलसाठी एकूण 10 गाड्या पात्र झाल्या. पण मित्रांनो, इथला फायनल पार पडलेला नाही. फायनल आता सध्या तरी थांबवलेला आहे. पण फायनलचा निर्णय व्हायच्या आधीच हा व्हिडिओ बनवतो आहे. फायनल आता उद्या सकाळी होईल का बक्षिसं वाटून देते ते याचा निर्णय अजून झालेला नाही मित्रांनो. तर मित्रांनो, या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे होतं ते युनिकॉर्न बाईक होतं. आणि ह्या मैदानाचं विशेष म्हणजे जी क्वार्टर फायनल असतो, सेमीला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीसाठी इथं क्वार्टर फायनल न ठेवता प्रत्येक गाडा मालकाला सायकल भेट देण्याची त्यांनी एक नवीनच संकल्प काढलेला मित्रांनो. अतिशय छान नियोजन होतं. 90% मैदानाला फाट्याला बॅरिगेटिंग होतं. कुठेही पब्लिक आत येण्याची शक्यता नव्हती आणि सगळं त्यांचे कार्यकर्ते होते. मित्रांनो, फायनल हा उजेडातच झाला असता आणि लाईटीची सोय तर गोजोबावीमध्ये अजितदादा केसरी मैदान पार पडलेलं जे गौतमभाई काकडेने आयोजित केलं, तर त्या मैदानानंतर जर लाईटची सोय पुणे जिल्ह्यात जर एवढी मोठी कोणी केली असेल तर आजच्या मैदानात लाईटची सोय चांगली होती, बॅरिगेटिंग चांगलं होतं, साऊंड सिस्टीम चांगली होती मित्रांनो. पण सेमीला ज्या प्रकारे 10 सेमी पळाल्या आणि 2 गाड्यांना निकाल द्यायचे होते, त्यामुळे थोडासा वेळ लागला आणि तिथे जे मैदान स्लो झालं त्यामुळे फायनल होऊ शकला नाही मित्रांनो. पण फायनलबद्दल निर्णय काय माहीत नाही. पण विशेष म्हणजे या मैदानामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रातून 9 नवीन चेहरे उदयास आले. आज अनेक नवीन बैल उदयास आले की गुलालात राहिली. त्यामध्ये सुंदर उर्फ कॉकटेल, तो तर नेहमी गुलालात असतो. त्याच्यासोबत जो लारा, ही गाडी चांगली पळाली मित्रांनो, ही सुद्धा गाडी गुलालात होती. त्यानंतर सोन्या आणि फाजील बऱ्याच दिवसानंतर 3 ते 4 महिन्यानंतर, जे 3-4 महिन्यापूर्वी या गाडीनं धुमाकूळ घातलेला महाराष्ट्रामध्ये, ती गाडी पुन्हा एकदा मैदानात आली आणि तीसुद्धा गाडी गुलालात राहिली. त्यानंतर मित्रांनो, सातारा एक्सप्रेस बलमासुद्धा फायनलसाठी पात्र झालेला. त्यानंतर सरदार, ज्या बलमा आणि सरदार या जोडीनं मागच्या 3-4 महिन्यापूर्वी सलग 4-5 मैदानामध्ये जो धुमाकूळ घातलेला, ती जोडी मित्रांनो आज पळायला नाही. ती जोडी आज वेगवेगळ्या पायऱ्यात पळाली, पण दोन्ही गाड्या मित्रांनो फायनलसाठी होत्या. त्यामुळं नवीन अनेक बैल उदयास आली. खडकवासलाकरांची नवीन खरेदी पक्षा, ही सुद्धा मित्रांनो फायनलला राहिली. अशा अनेक नवीन बैल उदयास आले मित्रांनो. आणि या मैदानाचं एकूणच नियोजन चांगलं होतं आणि ज्या प्रकारे निर्णय विकास सर कुमटे यांनी, समालोचक विकास सर कुमटे यांनी फायनलला घेतला की फायनलचे गाडी मालक सगळे खाली गेलते, पण त्यांनी एक आवाज दिला आणि सगळ्या बैलगाडी मालकांना वर बोलवून घेतलं. अंधारामुळे फायनल त्यांनी नको घ्यायला सांगितलं. म्हणजे त्यांचा एक धाडसी निर्णय मित्रांनो आज चांगला. त्यांनी सुनील मोरेंनंतर जर बैलगाडी क्षेत्रात जर आवाज उठवणारा समालोचक कोण असेल तर ते विकास सर कुमटेकर आहेच. त्यांनी सुंदर असं समालोचन केलं आणि त्यांच्या आवाजानं लाखो शर्यत शौकीनांच्या दिलावर राज्य केलं आहे मित्रांनो त्यांनी. ते अतिशय सुंदर समालोचन करतात. आणि सुनील मोरे पेडगावकर हे थोडेसे आजारी आहेत. त्यांची लवकरच मैदानामध्ये कमबॅक होईल अशी आशा धरूया. आणि एकूणच आजचं मैदान जर तुम्ही बघितलं असेल लाईव्हला, तर तुम्हाला काय वाटतं आजच्या मैदानाबद्दल, नियोजन कसं होतं, किंवा आता येणारं मैदान उद्या एक मायनीमध्ये मैदान आहे मित्रांनो, भव्य आणि दिव्य ओपनचंच मैदान आहे ते सुद्धा. त्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 1 लाख रुपयाचं आहे. तर त्या मैदानामध्ये आता कोणकोणती बैलं येतील ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.